लाडकी बहीण योजनेचा तक्रार फॉर्म आम्ही भरला. आता आम्हाला पैसे मिळणार का नाही हे कसे समजायचे किंवा पैसे कधी जमा होणार हे आम्हाला कसे कळणार, तर त्याबद्दलची माहिती आपण या रील मध्ये घेऊया. त्यामुळे रील शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना जून अथवा मे महिन्यामध्ये पैसे आले नाहीत त्यांना आता तक्रार फॉर्म सुरू झाले आहेत आणि हा तक्रार फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला 3 पर्याय असतात. ज्यावेळी तुम्ही हा फॉर्म सबमिट करता त्यावेळी तुम्हाला स्टेटस मध्ये तो इन रिव्ह्यू असं दाखवतं. इन रिव्ह्यू म्हणजे त्या फॉर्मची चेकिंग सुरू आहे. आता ज्यावेळी हा फॉर्म सबमिट केल्यानंतर एक 5-6 दिवसानंतर तुमचा स्टेटस त्या ठिकाणी रिसॉल्व्ड किंवा रिझॉल्व्ड असा येणार आहे, तर तुम्हाला योजनेअंतर्गत पुढचे पैसे मिळणार आहेत आणि जुलै महिन्यामध्ये तुम्हाला जून आणि जुलै असे 2 महिन्याचे मिळून पैसे जमा होतील. आता ज्यांचा स्टेटस रिजेक्टेड असं दाखवत आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून बाद केलंय आणि त्यांना यापुढे योजनेचे पैसे कधीच मिळणार नाहीत हे देखील त्या ठिकाणी असणार आहे. आता मी स्क्रीनशॉट टाकतो. हा स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता. यामध्ये 5 जणींचा अर्ज केला, त्यापैकी फक्त एकाचाच फॉर्म रिसॉल्व्ह झाला आहे, बाकी सर्व रिजेक्ट झाला आहे, म्हणजेच की त्यांना योजनेमधून बाद केला आहे. त्यामुळेच तुम्ही देखील जर वेबसाईटवरून अर्ज केला असेल आणि तुमचा मे अथवा जून महिन्याचे पैसे आले नसतील आणि तुम्ही योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास हा तक्रार फॉर्म भरू शकणार आहात. तक्रार फॉर्म अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहे आणि फॉर्म भरायची व्यवस्थित माहिती, सविस्तर माहिती आपल्या युट्यूब चॅनल विराज घोळवेवर दिली आहे. तुम्हाला डायरेक्ट लिंक पाहिजे असल्यास पेजला फॉलो करा आणि मला ही रील शेअर करून यामध्ये फक्त लाडकी असा मेसेज करा. तुम्हाला याची डायरेक्ट व्हिडिओ देखील मी सेंड करणार आहे. त्यामुळेच ही महत्त्वाची रील शेअर करायला आणि फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.